येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। आज मध्यरात्रीपासून हा महामार्ग बंद राहणार। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव आहे। तसंच तुळजापुरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक चालत जात असतात। याच पार्श्वभूमीवर पायी चालत जाणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा अडथळा ठरू नये, अपघात होऊ नयेत, तसंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या कारणास्तव सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोलापूर ते येडशी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 आज मध्यरात्रीपासून म्हणजे 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 1 वाजल्यापासून ते 7 ऑक्टोबर रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे। त्यामुळे सोलापूर तुळजापूर या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत। पुणे तसंच सोलापूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी सोलापूर, बाळे, येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जावं। पुणे तसंच सोलापुरातून धाराशिवकडे जाणाऱ्या नागरिकांनी सोलापूर, बाळे, वैराग मार्गे धाराशिवला जावं। पुणे तसंच सोलापुरातून लातूरला जाणाऱ्या वाहनधारकांना सोलापूर, बाळे, येडशी, ढोकी, मुरुड मार्गे लातूरला जावं लागणार आहे। तर सोलापूर आणि पुण्यातून तुळजापूरकडे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना सोलापुरातून बाजार समितीवरून बोरामणी, इटकळ, मंगळूर पाटी मार्गे लातूर या मार्गावरून जावं लागणार आहे। याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रसिद्धीकरण केलं आहे। चिंचोळी एमआयडीसीतील LNG तुळजाई असोसिएट्स कंपनीला लागली मोठी आग। आगीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ट्रॅक्टरमधून केली पूर पाहणी। 9 ऑक्टोबरपर्यंत सोलापूरमधील सर्व पंचनामे पूर्ण करणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आहार, स्वच्छता, जनजागृती कार्यशाळा संपन्न। निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार आणि स्वच्छता अत्यावश्यक। डॉक्टर राहुल कारीमुंगी यांचं मत। अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात। उपजिल्हाधिकारी अंजली मरोड म्हणाल्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भाषेतील ज्ञान जगासमोर आणा। सोलापूरच्या IT पार्क संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक पथक भुवनेश्वर IT पार्क पाहण्यासाठी रवाना। खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर। संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। मनोज जरांगे हा मनोरुग्ण माणूस। मराठा समाजानं असा मूर्ख माणूस आपला नेता म्हणून कसा निवडला हेच समजत नाही। लक्ष्मण हाके यांनी केली टीका। उद्धव ठाकरेंमुळे रिक्षावाला मंत्री झाला। मुंबई मराठी माणसांपासून तोडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कुऱ्हाड दिली। संजय राऊतांचा घणाघात। श्री गंगानगरमध्ये लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, पाकिस्तानला भूगोलावरून पुसून टाकू। सैनिकांना सांगितलं तयार रहा, देवाची इच्छा असेल तर लवकरच संधी मिळेल। नाट्य क्षेत्रातल्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर। 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनी हा पुरस्कार प्रदान केला जाणार। अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या औचित्यानं राज्यात 3 ते 9 ऑक्टोबर हा आठवडा अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा होणार। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025 करण्यात आलं उद्घाटन। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career.
Skin makeup and prosthetic Sidasco holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांना भारतीय संविधानाच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. त्यांना भारताचा इतिहास माहित नाही, त्यामुळे त्यांचं मन संविधानाविरोधात आहे. गेल्या 5 वर्षांपासून बंद असलेली भारत चीन थेट विमानसेवा 26 ऑक्टोबर पासून पुन्हा सुरू होणार. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली माहिती. नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटलांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब. राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. पुढील 3 महिन्यांमध्ये या नामकरणाबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार. पंकजा मुंडे किती त्रास देत होत्या, पण आज तुम्हाला त्यांचाच आधार वाटतो का? करुणा शर्मा यांचा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सवाल. आधार अपडेट करणं 25 रुपयांपर्यंत महागलं. नाव आणि पत्ता बदलण्यासाठी 50 ऐवजी 75 शुल्क आकारलं जाईल. मुलांचे बायोमेट्रिक अपडेट मोफत. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. मनोज जरांगे पाटील यांची 1994चा GR रद्द करण्याची मागणी. आरक्षणावर होणार परिणाम. रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. अनिल परब उद्या दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन कदमांच्या आरोपांना उत्तर देणार. पाकिस्तानची 5 F-16 आणि JF-17 लढाऊ विमानं उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख AP सिंग यांचा दावा. तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी 9 ऑक्टोबरला 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची घेणार भेट. भारत अफगाणिस्तान संबंधाबाबत नवा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.